गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. सर आवाज येतोय? चला तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण कोर सब्जेक्ट म्हणून कॉन्स्टिट्युशनल लॉ असेल, CPC असेल आणि त्यानंतर आपण क्रिमिनल लॉ ज्याच्या अंतर्गत काल इंडियन पिनल कोड या संदर्भामध्ये चर्चा केली आणि तुमच्या सिलेबसनुसार BNS सुद्धा तुमच्या सिलेबसला ॲड असलेला जो आहे तो आपण विचारात घेतोय. तर हा जो काही कोर सब्जेक्ट आहे याच्यावरती 8 ते 10 प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात आणि त्या अनुषंगाने काल आपण सुरुवातीला मागच्या परीक्षेमध्ये IPC वरती आणि BNS वरती एकूण दोन्ही मिळून जे काही 8 प्रश्न विचारले होते त्यांची आपण चर्चा केली. त्या प्रश्नांचं स्वरूप काय होतं हे त्या ठिकाणी बघितलं आणि एकूणच त्या अनुषंगाने IPC ला आपण विचारामध्ये घेतलं. आता हे बघत असताना आपण त्या विषयाच्या अंतर्गत एकूण किती सेक्शन आहेत, ते किती चॅप्टरमध्ये विभाजित केलेत, कोणकोणत्या हेड खाली आलेत, या काही बाबींना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देतोय आणि त्या बाबी ज्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण तुमची जी काही ओपन बुक एक्झाम आहे तर त्यामध्ये तुम्हाला ह्या अनुक्रमणिकेच्या माध्यमातूनच सेक्शनपर्यंत लवकर पोहोचता येणार आहे आणि म्हणून तुम्ही जेवढं वारंवार प्रत्येक विषयाची अनुक्रमणिका नजरेखालून घालणं हे खूप गरजेचं आहे. तर काल आपण IPCच्या संदर्भामध्ये चर्चा केली. एकूण 511 सेक्शन 23 चॅप्टरमध्ये कशा पद्धतीने विभाजित केले त्या बाबीची चर्चा केली. त्या अगोदर आपण राज्यघटना विचारात घेत असताना एकूण सुरुवातीला 395 आर्टिकल्स, त्यानंतर त्याच्यामध्ये 8 परिशिष्ट आणि 22 भाग, हे नंतरच्या काळामध्ये 25 भाग, 470 आर्टिकल्स आणि 12 परिशिष्ट शेड्यूल कशा पद्धतीने झाले त्यांची चर्चा केली. त्यानंतर CPCची चर्चा करत असताना CPCला 2 भागामध्ये डिवाइड करून आपण त्याला विचारात घेतलं की जनरल बॉडीमध्ये 158 सेक्शन्स CPC मध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि पहिल्या शेड्यूलमध्ये 51 ऑर्डर्स आणि प्रत्येक ऑर्डरमध्ये असणारे रूल्स. मग सेक्शन्स आणि ऑर्डर यांची सांगड कशा पद्धतीने घालायची आणि त्यांचा परस्परांशी कशा पद्धतीचा संबंध आहे हे बघून CPCला आपण त्या ठिकाणी जे आहे ते विचारात घेतलं आणि कालपासून आपण क्रिमिनल लॉ म्हणून IPC आणि BNS या कायद्यांची चर्चा त्या ठिकाणी जी आहे ती करतोय. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण IPCला समजून घेण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये 511 सेक्शन्स 23 चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या हेड खाली वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे, मग प्रिलिमिनरी असेल, एक्सप्लेनेशन असेल, एक्सेप्शन्स असतील, ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी, ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी, ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट, अशा वेगवेगळ्या हेड खाली IPCला समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. त्यावरती विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी बघितले. सर्वसाधारण प्रश्नांच्या व्यतिरिक्त स्टेटमेंट बेस असणारे काही प्रश्न आणि त्यानंतर असर्शन आणि रिझन यावरती बेस करणारे काही प्रश्न याही संदर्भात आपण चर्चा केली आणि तुम्हाला जी प्रोव्हाइड केली गेलेली जी PDF आहे त्यामध्ये सर्वसाधारण 100 प्रश्न आणि असर्शन आणि स्टेटमेंट यावरती बेस करणारे ॲडव्हान्स लेवलचे साधारणतः 50 प्रश्न जे आहेत ते देण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यतिरिक्त जे काही उपलब्ध होतील MCQs IPC वरती तेही तुम्हाला शेअर केलेले आहेत. आता आज आपण भारतीय न्याय संहिता 2000 आली त्या अनुषंगाने तिच्यावरती फोकस टाकून काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
आता तिचे फीचर्स सर्वसाधारणपणे की 2023चा कायदा, राष्ट्रपतीची संमती कधी मिळाली, लागू कधी झाला, त्याचं एक्सटेंट जे आहे तर ते काय आहे, आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्या काही आणखी बाबी या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. त्या सबस्टंटिव्ह लॉ तर आहेच, पण हा बेस कशावरती करतो, तर तो प्रिन्सिपल ऑफ जस्टिस, इक्वॅलिटी अँड कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. आता या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ जस्टिस, इक्वॅलिटी, काल आपण आयपीसी चर्चा करत असताना त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ही बाब त्या ठिकाणी बघितली होती. तर तो राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या पूर्वीचा कायदा, आणि म्हणून तिथे आपल्याला ते प्रिन्सिपल बघायला मिळालं. आता 2023चा कायदा भारताची राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर 73 वर्षांनी बनवला गेला, आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय न्यायसंहिता विचारात घेत असताना ती कशावरती बेस करते, तर ते प्रिन्सिपल ऑफ जस्टिस, इक्वॅलिटी अँड कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. अलीकडच्या काळामध्ये ह्या राज्यघटनेची जी काही नैतिकता आहे, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी जिला आपण म्हणतो, तर तिला अत्यंत महत्व आलेलं हे आपल्याला बघायला मिळतं. कारण अलीकडच्या काळात तुमच्या सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्णय दिलेत, तर त्या निर्णयामध्ये त्या कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला एक प्रथम स्थान असलेलं जे आहे तिथे बघायला मिळतं. आणि म्हणून भारतीय न्यायसंहिता या तत्वांना महत्व देताना जे आहे तिथे आपल्याला दिसून येते. या BNSच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला ऑफेन्सेस सांगितले गेले, त्यासाठीची शिक्षा सांगितली गेली. आता हे ऑफेन्सेस आणि शिक्षा सांगत असताना तो ब्रिटिश काळ विचारात घेतला गेला नाही, तो कालबाह्य झालेला. मग आता आधुनिक भारत जी वाटचाल करतोय, तर त्या मॉडर्निटीच्या अनुषंगाने गुन्ह्यांचं वर्गीकरण केलं गेलं, गुन्हे डिफाईन केले गेले, आणि त्या अनुषंगाने ती शिक्षा सांगितलेली जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. आता हा जो काही विषय आहे क्रिमिनल लॉ, हा भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये जी कॉन्करंट लिस्ट आहे त्याच्या एंट्री नंबर 1 मध्ये क्रिमिनल लॉ हा दोन्ही सरकारांना, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना या विषयावरती कायदे करण्याचा, तो विषय हाताळण्याचा अधिकार असलेला जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. आणि मग ही तुमची BNS जी आहे तर ती आता सिटिझन सेंट्रिक आणि विक्टिम सेंट्रिक जस्टिस कशा पद्धतीने प्रदान करता येईल, कारण तिचं नावच भारतीय न्याय संहिता. हा, अगोदरची जी तुमची होती तर ती काय होती, भारतीय दंड संहिता. म्हणजे त्या नावातून काय प्रदर्शित होतं, तर फक्त दंड देण्याच्या अनुषंगाने बनवली गेलेली, दंडात्मक कारवाई करणारी. आता जे आता तुमचा BNS नव्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आला, तर त्याचं शीर्षक आपल्याला काय बघायला मिळतं, की भारतीय न्याय संहिता. मग न्याय प्रदान करणारी संहिता या अनुषंगाने ते आपल्याला बघायला मिळते, आणि म्हणून तिचा फोकस जो आहे तो सिटिझन सेंट्रिक आणि विक्टिम सेंट्रिक जस्टिस प्रदान करणारा असलेला आपल्याला बघायला मिळतो. आता यामध्ये असणाऱ्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, तर त्या प्रोव्हिजन्स नव्याने काही गोष्टींना विचारात घेताना बघायला मिळतं, जे IPC मध्ये नव्हतं. ऑर्गनाइज क्राईम, ज्याला संघटित गुन्हेगारी म्हणतो आपण, टेररिझम, त्यानंतर मॉब लिंचिंग, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या IPC मध्ये अस्तित्वात असलेल्या आपल्याला बघायला मिळत नव्हत्या. आणि मग BNS मध्ये म्हणजे तुमचा काळ जो काही बदलतोय, बदलत्या काळात गुन्ह्यांचं स्वरूप बदलताना आपल्याला बघायला मिळतं. आणि अशा गुन्ह्यांना जो काही तुमचा जनरल क्रिमिनल लॉ असेल तर त्यामध्ये समाविष्ट करणं ही काळाची गरज होती, आणि त्याला त्या BNSने स्वतःमध्ये सामावून घेतलेलं आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. आता या BNSच्या माध्यमातून जेंडर न्यूट्रॅलिटी जी आहेत काही गुन्ह्यांमध्ये, तर ती साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. IPC मध्ये बऱ्याचशा सेक्शनमध्ये जेंडर पार्शालिटी असलेली जी आहे ती बघायला मिळायची, पण BNS मध्ये ते जेंडर न्यूट्रल कशा पद्धतीने करता येईल, तर तो प्रयत्न काही गुन्ह्यांच्या बाबतीत, म्हणजे ज्या ठिकाणी निरपक्ष पद्धतीने गुन्हे विचारात घेणं शक्य नाहीये, अशा ठिकाणी जेंडर बायस असलेलं बघायला मिळेल. पण ज्या ज्या ठिकाणी ते शक्य होतं तर त्या ठिकाणी BNSच्या माध्यमातून जेंडर न्यूट्रॅलिटी आणलेली जी आहे ते आपल्याला काही गुन्ह्यांच्या संदर्भात बघायला मिळते. आता हे BNSचं जे काही इंटरप्रिटेशन केलं जातं, तर हे इंटरप्रिटेशन न्याय कशा पद्धतीने प्रदान करता येईल आणि संविधानिक मूल्य ही कशा पद्धतीने जपली जातील, त्या पद्धतीचं BNSचं अर्थान्वयन न्यायालयांनी करावं, अशा पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी जी आहे ती व्यक्त केलेली आपल्याला बघायला मिळते. आता ही झाले काही प्रारंभिक वैशिष्ट्य BNSच्या संदर्भामध्ये. आता ही वैशिष्ट्य विचारात घेतल्यानंतर ही BNSचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, त्याचं नेचर काय आहे, तर BNS जो आहे हा विचारात घेत असताना आपल्याला बघायला मिळतं की याच्यामध्ये 358 सेक्शन्स आहेत, जे 20 चॅप्टरमध्ये डिवाइड केलेले आहेत. जेव्हा आपण IPCची चर्चा करत होतो
त्यावेळेला IPC मध्ये एकूण 511 सेक्शन्स आणि 23 चॅप्टर यामध्ये IPC विभागलेला बघायला मिळत होता. आता BNS मध्ये 358 सेक्शन आणि 20 चॅप्टर अशा पद्धतीने असलेला जो आहे तो आपल्याला दिसून येतो. आता ह्या 358 सेक्शन मध्ये कोणकोणत्या बाबींवरती भर दिला गेला, तर त्यामध्ये तुम्हाला ऑफेन्सेसच्या डेफिनेशन्स बघायला मिळतील, शिक्षा बघायला मिळतील, जनरल एक्सेप्शन्स बघायला मिळतील, ऑर्गनाइज क्राईम, टेररिझम, त्यानंतर ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन, म्हणजे यांना वेगळ्या पद्धतीने एक विशेष महत्त्व देऊन समाविष्ट केलेलं BNS मध्ये जे बघायला मिळतं. आणि त्या अनुषंगाने म्हणजे BNSचं स्वरूप हे IPC पेक्षा एक वेगळं आपल्याला जे आहे ते दिसून येतं. त्यानंतर BNSचा जो काही ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टच्या अनुषंगाने बोलताना म्हणता येईल की हा जो काही कायदा आहे तो कन्सॉलिडेट अँड अमेंड द सबस्टॅन्टिव्ह क्रिमिनल लॉ ऑफ इंडिया. भारतातला जो काही सबस्टॅन्टिव्ह क्रिमिनल लॉ आहे तर हा क्रिमिनल लॉ कन्सॉलिडेट करणं आणि अमेंड करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, कारण तुमचा IPC हा BNSच्या अगोदर अस्तित्वात होता आणि मग 2023च्या BNSने तो रिपील झाला. मग हा जो काही क्रिमिनल लॉ आहे IPC हा जेव्हा याच्यावरती भाष्य करतो तर त्यावेळेला त्याला या ठिकाणी जे आहे ते कन्सॉलिडेट करणं म्हणजे एकत्रित करणं की ज्या IPC मध्ये टेररिझम असेल, ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेन अँड चाइल्ड असतील, त्यानंतर ऑर्गनाइज क्राईम असेल, या वेगवेगळ्या ज्या काही बाबी होत्या यांना त्या ठिकाणी स्थान नव्हतं, ते स्थान तुमच्या BNS मध्ये दिलेलं आता आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर जो काही तुमचा कोलोनाइज लॉ म्हणून ज्याला आपण विचारात घेतो IPC ला, तर हा रिप्लेस करणं हा सुद्धा उद्देश या BNSच्या पाठीमागे असलेला बघायला मिळतो. आणि व्हिक्टीम ओरिएंटेड स्पीडी जस्टिस, व्हिक्टीम, कारण आतापर्यंतच्या क्रिमिनल लॉच्या अनुषंगाने जर आपण विचारात घेतलं गेलं तर तुमचा क्रिमिनल लॉ हा फक्त अक्युज्ड वरती फोकस करणारा असलेला जो आहे तो बघायला मिळतो. ज्याने गुन्हा केलाय त्यालाच महत्त्व दिलं गेलं, पण ज्याच्या संदर्भात गुन्हा घडलाय त्याचं काय, तर तो व्हिक्टीम ओरिएंटेड असणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न BNSच्या माध्यमातून साधण्याचा केलेला आपल्याला जो आहे तो बघायला मिळतो. तर याच्या माध्यमातून समाजाला सुरक्षा प्रदान करणं आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज जपणं, कारण भारताची राज्यघटना हा तुमच्या देशाचा मूळ कायदा आहे आणि त्यामध्ये एन्श्राईन केले गेलेले जे काही प्रिन्सिपल्स आहेत तर ते जतन केले गेले पाहिजेत, ते जपले गेले पाहिजेत. तर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमचा BNS अस्तित्वात आलेला आपल्याला बघायला मिळतो. आता हिस्ट्रीच्या फंदात न पडता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ की ह्या BNSने महत्त्वपूर्ण कोणते बदल केलेत. आता हे जे बदल आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही AIB देणार आहात तर त्यावेळेला त्या काही गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पहिला बदल आपल्याला काय बघायला मिळतो की जुन्या IPC मध्ये सेक्शन 124A जो होता त्या ठिकाणी तो सेडिशनच्या संदर्भामध्ये बोलायचा. म्हणजे IPC तुमचा ब्रिटिशकालीन कायदा आहे आणि या IPC मध्ये सेक्शन 124A मध्ये देशद्रोह हा गुन्हा सांगितलेला होता. म्हणजे सरकारच्या विरोधात बोलला तर त्याला देशद्रोह हा मानला जायचा. आणि ब्रिटिश गेल्यानंतर भारतामध्ये जोपर्यंत IPC चालू होता तर सेक्शन 124चा गैरवापर मोठ्या प्रमाणात झालेला त्या ठिकाणी जो आहे तो बघायला मिळतो. आणि म्हणून त्या IPCच्या 124च्या अंतर्गत जे इन्ग्रेडियंट्स होते की ज्याच्यामुळे त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये होत होता तर तो सेक्शन 124A आता BNS मध्ये वगैरे जो आहे तो वगळण्यात आला आणि त्या ठिकाणी त्याला त्याचा स्कोप जो आहे तो वेगळ्या पद्धतीने जस्टिस ओरिएंटेड कशा पद्धतीने होईल तिकडे नेण्याचा प्रयत्न केला. मग आता 124A अंतर्गत जे इन्ग्रेडियंट्स त्या ठिकाणी जे अपेक्षित होते त्याचा जो गैरवापर होत होता तर आता त्याला विचारात घेत असताना जे काही सार्वभौमत्व आहे, देशाची एकता आणि एकात्मता याला बाधा पोहोचवणारं जर एखादं कृत्य असेल तर अशाच कृत्याला देशद्रोह म्हणून विचारात घेता येईल. अन्यथा सरकारच्या विरोधात बोलला, सरकारला उलथवून टाकण्याची भाषा केली, सरकारवर टीका केली तर त्या कारणासाठी देशद्रोहाच्या अंतर्गत जे आहे व्यक्तीला ताब्यात घेतलं जायचं आणि ह्या तरतुदीचा गैरवापर होताना बघायला मिळायचा. तर तो टाळण्याच्या अनुषंगाने हा एक बदल या कायद्यामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर जो काही संघटित गुन्हेगारी आहे आणि दहशतवादी कृत्य जे आहे
तर यांचा समावेश आता BNS मध्ये केलेला बघायला मिळेल. नाहीतर मग दहशतवादी कृत्यांच्या संदर्भात अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट जो आहे तर तो स्पेशल कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात असलेला आपल्याला बघायला मिळायचा. पण BNS मध्ये या दहशतवादी घातपाती कारवाया यांना या ठिकाणी जे आहे ते समाविष्ट केलं गेलं. पुन्हा जी संघटित गुन्हेगारी आहे तर त्या संघटित गुन्हेगारीला सुद्धा BNS मध्ये समाविष्ट केलं गेलं. नंतर BNSच्या माध्यमातून एक नव्या प्रकारची शिक्षा जी नव्याने त्या ठिकाणी समाविष्ट केली गेली, जिला आपण कम्युनिटी सर्व्हिसेस असं म्हणतो. मग PT स्वरूपाचे जर गुन्हे असतील तर त्या गुन्हेगाराला समाजात जाऊन समाजाला सेवा देण्याची शिक्षा त्या व्यक्तीवरती जी आहे ती लादली जाते, जी IPC मध्ये आपल्याला बघायला मिळत नव्हती. म्हणजे हा एक सुधारणावाद या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. त्याचबरोबर मॉब लिंचिंग सारखी जी काही गोष्ट आहे, कारण पाठीमागच्या काळामध्ये ह्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडल्या. त्या विशिष्ट समाजाचा जातीचा विचारसरणीचे लोक जर असतील तर जमाव एकत्र यायचा आणि त्या व्यक्तीला हाणमार केली जायची. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला जीव गेल्याची उदाहरणं ही घडली. तर बऱ्याच वेळेला चोर समजून दुसऱ्या राज्यातून आलेले लोक किंवा जे काही भटके विमुक्त आहेत पोट भरण्यासाठी जेव्हा दारोदार भटकायचे, बऱ्याच वेळेला त्यांच्यावर संशय व्यक्त करून जमावाने त्यांना मारल्याची उदाहरणं घडली. आणि मग त्याला कायद्याच्या परिभाषेमध्ये बसवणं ही सुद्धा काळाची गरज भासायला लागली. म्हणून मॉब लिंचिंग जे आहे तर हा BNS मध्ये समाविष्ट केलेला म्हणजे हा एक महत्वपूर्ण बदल म्हणून आपल्याला विचारात घेता येईल. त्यानंतर हे तुमचे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल फॉर्म्स ऑफ ऑफेन्सेस जे आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी रेकग्नाइज केले गेले, त्यांना मान्यता दिली गेली. म्हणजे IPC मध्ये कारण त्यावेळेच्या ड्राफ्ट्समननी अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल ऑफेन्सेस घडू शकतात याचं अँटिसिपेशन त्या काळामध्ये केलेलं नव्हतं. कारण IPC अस्तित्वात आल्याच्या नंतर आजपर्यंत जी काही वाटचाल झाली आणि जी डेव्हलपमेंट झाली तर त्या अनुषंगाने बदलत्या काळानुसार नव्या स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी अस्तित्वात आले आणि त्या नव्या स्वरूपाच्या गुन्ह्यांना सामावून घेणं आणि सामोरं जाणं हे तुमच्या IPC ला शक्य नव्हतं. आणि मग तो रिपील केल्यानंतर आज तुम्हाला या ठिकाणी हे जे काही इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल फॉर्म्स ऑफ ऑफेन्सेस हे BNS मध्ये समाविष्ट असलेले आपल्याला जे आहे ते दिसून येतात. त्या व्यतिरिक्त वुमेन आणि चिल्ड्रन यांच्या संदर्भामध्ये घडणारे जे काही गुन्हे आहेत तर त्या गुन्ह्यांना सुद्धा या ठिकाणी मजबूती देण्याचं काम BNSच्या माध्यमातून झालेलं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर जे इतर जे गुन्हे आहेत की त्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत तर त्या रिमूव्ह केल्या गेल्या किंवा त्या साधारण भाषेमध्ये किंवा सिंपल सोप्या भाषेमध्ये वगैरे कशा पद्धतीने सांगता येईल तो प्रयत्न BNSच्या माध्यमातून झालेला आपल्याला बघायला मिळतो. सो दीज आर द मेजर चेंजेस विच हॅज बीन टेकन प्लेस इन BNS विच वेअर नॉट देअर इन युअर IPC. ओके. आता ह्या BNSच्या माध्यमातून ह्या काही बाबी विचारात घेत असताना आता जे याची इंडेक्स आहे त्या इंडेक्सवरती आपण नजर जी आहे ती टाकण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून जसं काल आपण IPCच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या हेड खाली हे सेक्शन्स कशा पद्धतीने डिवाइड केले गेले, कारण 511 सेक्शन्स आणि 23 चॅप्टर. आणि जेव्हा आपण आता BNS विचारात घेतोय तर त्यावेळेला 20 चॅप्टर आणि 358 सेक्शन्स, म्हणजे BNS मध्ये सेक्शनची संख्या कमी केली गेली. जे IPC मध्ये सेक्शनची संख्या जास्त होती तर त्या सेक्शनचं विभाजन वेगवेगळ्या हेड खाली ज्या ठिकाणी ते योग्य पद्धतीने चपखल बसत होते त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला आणि सेक्शनची संख्या जी आहे ती कमी केली. जे गुन्हे IPC मध्ये समाविष्ट नव्हते अशा नव्या गुन्ह्यांना BNSने नव्या स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि ते चॅप्टरची संख्या जी आहे ती 20 झालेली आपल्याला बघायला मिळते आणि 358 सेक्शन्स त्या 20 चॅप्टरमध्ये योग्य पद्धतीने बसवलेले आपल्याला दिसून येतात. तर जेव्हा आपण AIBEचं प्रिपरेशन करतोय तर त्यावेळेला या BNSची जी काही अनुक्रमणिका आहे तर ती आपल्याला योग्य पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. आता इंट्रोडक्शन याचं पुन्हा रिपिटेशन या ठिकाणी आपण टाळूया आणि डायरेक्ट
जी अनुक्रमणिका आहे तर ती आपण विचारात घेण्याचा प्रयत्न करूया. आता पहिला जो चॅप्टर आहे तर त्या चॅप्टरमध्ये 1 ते 3 सेक्शन असलेले आपल्याला बघायला मिळतात आणि ज्याला प्रारंभिक म्हणून विचारात घेतलं जातं, की ज्याच्यामध्ये शॉर्ट टायटल, कमेन्समेंट आणि ॲप्लिकेशन, डेफिनेशन आणि जनरल एक्सप्लेनेशन्स हे या ठिकाणी जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. आणि मग इम्पॉर्टंट डेफिनेशन्सवरती तुम्ही जो आहे तो फोकस करणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये ॲक्ट म्हणजे नेमकं काय, काउंटर फिएट कशाला म्हणायचं, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड काय आहे, हां, पब्लिक सर्वंट काय असेल, व्हॅल्युएबल सिक्युरिटी काय असेल. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या महत्त्वपूर्ण म्हणून या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ए-आय-बीची तयारी करत असताना तुम्ही सर्वच काही वाचलं पाहिजे असं अपेक्षित नाही. पण निवडक काय वाचायचं आणि कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचं याची एक स्वतःची स्ट्रॅटेजी तुम्ही जी आहे ती डेव्हलप करणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपण एक 20 दिवसाचा प्लॅन जो आहे तर तो विचारात घेतला होता. तो तुम्हाला जर आठवत असेल ऑलरेडी तो ग्रुपमध्ये सर्क्युलेट केलेला आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही ती वाटचाल केली तर ही फक्त तुमची ए-आय-बीच्याच दृष्टीने तयारी असेल अशातला भाग नाही. तर ती तुमच्या वकिली व्यवसायातील किंवा लॉच्या फील्डमधील एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याला त्याच्याकडे जे आहे ते बघता येऊ शकतं. आता पुढे चॅप्टर 2 बघा, जो पनिशमेंटच्या संदर्भामध्ये बोलतो आणि त्याच्यामध्ये सेक्शन 4 ते 13 पर्यंतच्या तरतुदी समाविष्ट असलेले जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. मग आता आय-पी-सी मध्ये शिक्षांचे कोणते प्रकार सांगितले होते आणि बी-एन-एस मध्ये शिक्षेचे कोणते प्रकार सांगितले गेले, त्याचं एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर बघा आता या ठिकाणी जे टाइप्स सांगितले गेलेत बी-एन-एस मध्ये, की ज्याच्यामध्ये डेथ पेनाल्टी आहे, आजन्म कारावास आहे, तुरुंगवास आहे, कम्युनिटी सर्व्हिस आहे, फाईन आहे. म्हणजे हे शिक्षेचे प्रकार जे पूर्वी आय-पी-सी मध्ये होते त्यातले काही तर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त नव्याने सुद्धा इंट्रोड्यूस केलेला म्हणजे जो कम्युनिटी सर्व्हिसेस तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो. मग त्यासाठी संबंधित सेक्शन्स कोणकोणते, तर ते तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. पुढे चॅप्टर 3 जो आहे तर तो जनरल एक्सेप्शन्स. जनरल एक्सेप्शन्स आय-पी साठी ए-आय-बी साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा पार्ट आहे आणि म्हणून हे जनरल एक्सेप्शन्स ज्याला आपण अपवाद असं म्हणतो, सर्वसाधारण अपवाद, की ज्या अपवादामुळे एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला तर त्या गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरलं जात नाही. So your criminal laws principle is that the person who has committed any wrong, he will be held liable for his act. तर ज्या कोणी व्यक्तीने तो गुन्हा केला असेल तर त्यासाठी त्याला जबाबदार धरलं जातं. पण अशी काही ठराविक परिस्थिती असते की त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने केलेलं कृत्य हे गुन्हा मानलं जात नाही. अशी कोणती परिस्थिती आहे, तर ती परिस्थिती म्हणजेच हे सर्वसाधारण अपवाद जे तुम्हाला चॅप्टर 3 बी-एन-एसच्या चॅप्टर 3 मध्ये सांगितले गेले, सेक्शन 14 ते 44च्या दरम्यान हे तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळतात. मग याच्यामध्ये हे कोणकोणते डिफेन्सेस ज्याला आपण बचाव म्हणतोय, हा, बचाव म्हणून त्याला आपण लक्षात घेतोय. म्हणजे एखाद्या व्यक्तीने कायद्याचा भंग केला आणि कायद्याचा भंग केल्यानंतर त्याच्यातून जबाबदारीतून जर त्याला वाचायचं असेल तर तो कोणते बचाव घेऊ शकतो, तर हे आपल्याला जनरल एक्सेप्शन मध्ये बघायला मिळतात. ज्याच्यामध्ये मिस्टेक ऑफ फॅक्ट असू शकते, त्याचं कृत्य जे आहे ते न्यायालयीन कृत्य असू शकतं, अपघाताने त्याच्या हातातून घडलेली गोष्ट आहे असं तो दाखवू शकतो, नेसेसिटी ज्याला तो काळाची गरज, ती आवश्यकताच होती, ती अपरिहार्यताच होती आणि म्हणून त्याच्याकडून तशा पद्धतीचं कृत्य घडलं, इनफॅन्सी असेल, इन्सॅनिटी असेल, कन्सेंट ज्याला म्हणतो आपण, मध्ये जर तुम्ही ते विचारात घेतलं की व्हॉलेंटरी नॉन फिट इंजुरिया, म्हणजे एखाद्या कृत्याला जर समोरच्या व्यक्तीने संमती दिली असेल आणि त्या संमतीमुळे त्याला जर समजा काही हानी पोहोचली असेल तर अशा वेळेस ज्याच्याकडून हानी पोहोचली त्याला जबाबदार धरलं जात नाही. त्यानंतर प्रायव्हेट डिफेन्स ज्याला म्हणतो आपण, तर प्रायव्हेट डिफेन्स ही संकल्पना आय-पी-सी मध्ये जी होती तर ती बी-एन-एस मध्ये सुद्धा विचारात घेतली गेली, कारण सेल्फ डिफेन्सपेक्षा प्रायव्हेट डिफेन्स ही ब्रॉडर स्वरूपाची संकल्पना असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर चॅप्टर 4 जो आहे तर तो ऑफ अबेटमेंट, क्रिमिनल कन्स्पायरसी अँड अटेम्प्ट ह्या हेड खाली सेक्शन 45 ते 62 यांना सामावून घेतो, की ज्यामध्ये अबेटमेंट कशाला म्हणायचं, क्रिमिनल कन्स्पायरसी कशाला म्हणायचं, अटेम्प्ट गुन्ह्याच्या अनुषंगाने हा कसा महत्वाचा आहे, की तुमच्या गुन्हा मध्ये ज्या 4 गोष्टी महत्वपूर्ण असतात, प्रत्येक गुन्हा हा 4 पायऱ्यांमधून जात असतो. की त्या अगोदर इंटेन्शन, इंटेन्शन नंतर प्रिपरेशन, प्रिपरेशन नंतर अटेम्प्ट
आणि चौथी जी अवस्था आहे, चौथी जी स्टेज आहे ती आहे कमिशन. मग चौथीच्या अगोदर म्हणजे गुन्हा घडण्याच्या अगोदर गुन्हा करण्याचा केला गेलेला जो प्रयत्न आहे, तर तो सुद्धा या ठिकाणी गुन्हा मानला जातो. आणि ह्या ज्या काही 3 बाबी आहेत की अबेटमेंट, क्रिमिनल कन्स्पायरसी आणि अटेम्प्ट, यांना या चॅप्टर 4 मध्ये समाविष्ट केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे चॅप्टर 5 बघा की ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेन अँड चाइल्ड. याला म्हणजे स्पेशल इम्पॉर्टन्स दिलेलं त्या चॅप्टरला आणि वेगळ्या हेड खाली घेतलेलं जे आहे ते बघायला मिळेल. तर AIBच्या दृष्टीने हा व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट म्हणून तुम्ही याच्याकडे जे आहे ते बघू शकता की याच्या अंतर्गत सेक्शन 63 ते 99 पर्यंतचे सेक्शन्स जे आहेत ते यासाठी डिवोट केलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने कव्हर केलेले जे काही टॉपिक्स आहेत की ज्याच्यामध्ये सेक्शुअल ऑफेन्सेस, मग रेप असेल, गँगरेप असेल, सेक्शुअल हरासमेंट असेल, ते वोयरिझम किंवा स्टॉकिंग असेल. स्टॉकिंग म्हणजे पाठलाग करणं किंवा सतत एखाद्या स्त्रीचा जे आहे ते पाठपुरावा करणं. आणि वोयरिझम म्हणजे खाजगीरित्या स्त्री जर समजा ते खाजगी ऍक्टिव्हिटी करत असताना ते चोरून बघणं, त्याला वोयरिझम असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण ही बाब विचारात घेतो, तर याच्यामध्ये हे वेगवेगळ्या स्वरूपाचे ऑफेन्सेस समाविष्ट असलेले आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात. त्यानंतर चाइल्ड रिलेटेड ऑफेन्सेस जे आहे की ज्याच्यामध्ये प्रोक्युरेशन ऑफ चाइल्ड असेल किंवा सेलिंग अँड बाईंग ऑफ चिल्ड्रन असेल, हे बालकांच्या संदर्भात म्हणजे अनैतिक कृत्य करण्यासाठी बालकांचा वापर करणं किंवा बालकांना पाठवणं, ते प्रोक्युरेशन ऑफ चाइल्ड यामध्ये येतं. बालकांची विक्री करणं, ह्या गुन्ह्यांना या ठिकाणी या शीर्षकाच्या अंतर्गत जे आहे ते सामावून घेतलं गेलं. त्यानंतर क्रुएल्टी बाय हजबंड, जे IPC मध्ये 498 सेक्शन जे होतं की क्रुएल्टीच्या अनुषंगाने विचारात घेतलं गेलं, तर त्याला ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेन या सदराखाली क्रुएल्टी बाय हजबंड म्हणून या ठिकाणी जे आहे ते समाविष्ट केलेलं बघायला मिळतं. आणि मग हे महत्त्वपूर्ण जे काही सेक्शन्स आहेत की एकूणच ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन म्हणून हा चॅप्टर 5 जो आहे तो आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. तर त्यावरती प्रश्न AIB मध्ये फोकस केलेला असतो आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे बघणं जे आहे ते गरजेचं आहे. त्यानंतर चॅप्टर 6 ऑफेन्सेस अफेक्टिंग ह्युमन बॉडी, मानवी शरीराच्या संदर्भात असणारे जे काही गुन्हे आहेत ते सेक्शन 100 ते 146 यामध्ये सांगितलेले आपल्याला बघायला मिळतात. ज्यामध्ये जे काही मेजर टॉपिक्स कव्हर केले गेले आहेत की ज्याच्यामध्ये कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर असेल, त्यानंतर कॉझिंग डेथ बाय निग्लिजन्स वगैरे असेल, हर्ट अँड ग्रीवियस हर्ट असेल की ज्या IPC मध्ये तुम्हाला सेक्शन 324, 325, 326 ग्रीवियस हर्ट त्या ठिकाणी बघायला मिळते, 320 हर्ट आणि ग्रीवियस हर्ट. त्यानंतर कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर 299 आणि सेक्शन 300 IPCचे जे होते ते आता या चॅप्टरमध्ये त्यांचे सेक्शन्स बदललेले जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर हे रॉंगफुल रिस्ट्रेंट अँड कन्फाइनमेंट असेल, क्रिमिनल फोर्स, असॉल्ट असेल, किडनॅपिंग, ॲबडक्शन, स्लेव्हरी, म्हणजे हे वेगवेगळ्या मानवी शरीराच्या संदर्भात घडणारे जे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांना त्या चॅप्टरच्या अंतर्गत अशा पद्धतीने समाविष्ट केलेलं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून त्यांचं एक कम्पॅरेटिव्ह टॉपिक्स जे विचारात घेतले जाऊ शकतात, तर त्यावरती सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे की मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड यामध्ये काय फरक आहे. मग नानावटीची जी केस आहे, तर ती नानावटीची केस या संदर्भात याच्यावरती प्रकाश टाकणारी म्हणून तुम्हाला विचारात घेता येऊ शकते. हर्ट आणि ग्रीवियस हर्ट, म्हणजे हर्ट ग्रीवियस हर्ट केव्हा होते, त्यासाठीचे जे 8 इन्ग्रेडियंट्स आहेत ते कोणते आहेत, तर ते सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर किडनॅपिंग आणि अबडक्शन त्याच्यामध्ये काय फरक आहे, ह्या बाबी ज्या आहेत आपण प्रकर्षाने फोकस करणं, त्या अंतर्गत असणारे घटक विचारात घेणं आणि त्याच्या माध्यमातून तुलनात्मक अभ्यास करणं, चिकित्सक अभ्यास करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा पुढचा चॅप्टर येतो, चॅप्टर नंबर 7 की ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट, राज्याच्या विरोधामध्ये केले जाणारे गुन्हे. मग ज्याच्यामध्ये सेक्शन 147 ते 158 पर्यंतच्या तरतुदी समाविष्ट असलेल्या आपल्याला बघायला मिळतात.
की ज्याच्यामध्ये वेजिंग वॉर अगेन्स्ट द स्टेट असेल, टेररिस्ट ऍक्टिव्हिटी, टेररिस्ट ऍक्टिव्हिटी नव्याने इन्सर्ट केले गेलेल्या तरतुदी म्हणून आपण त्याला विचारात घेतो. त्यानंतर ऍक्ट्स एंडेंजरिंग सॉव्हरेंटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, ज्याला IPCच्या सेक्शन 124A मध्ये देशद्रोहाचा गुन्हा सेडिशन असं म्हटलं जायचं. तर ते सेडिशन त्याचं नाव बदलून, त्याचे इन्ग्रेडियंट्स बदलून हा गुन्हा खरोखर तेवढा तीव्र स्वरूपाचा, गंभीर स्वरूपाचा आहे की नाही हे निश्चित करण्याच्या अनुषंगाने या तरतुदी राज्याच्या विरोधात केले गेलेले गुन्हे म्हणून या ठिकाणी विचारात घेतले गेले. आणि मग याच्यात महत्त्वपूर्ण बदल काय केला गेला, तर ही जी काही सेडिशनची जी संकल्पना आहे, तर ती आता ब्रॉडर ऑफेन्स अगेन्स्ट द सॉव्हरेंटी अँड इंटिग्रिटी या अनुषंगाने विचारात घेतला गेला. म्हणजे देशद्रोह IPCच्या अंतर्गत किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा मानला जायचा. पण आता BNSच्या माध्यमातून तो जर खरोखर देशाच्या एकतेला व एकात्मतेला जर बाधा पोहोचवणारा असेल, सार्वभौमत्वाला जर हानी पोहोचवणारा असेल, तरच त्याला देशद्रोह म्हणता येईल. अशा पद्धतीचं एक मेजर चेंज हा BNSने केलेला जो आहे तो बघायला मिळतो. कदाचित AIBA मध्ये याच्यावरती प्रश्न तुम्हाला पडू शकतो. म्हणजे काही ज्या संकल्पना आहेत तर त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या संकल्पना जर माहीत असतील तर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये लॉजिक लावणं हे सहज शक्य होऊ शकतं. आणि म्हणून काही प्रश्न मेमरी बेस असू शकतात, काही प्रश्न ऍप्लिकेशन बेस असू शकतात, काही प्रश्न तार्किकतेच्या माध्यमातून सांगड घालणारे असू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तुमच्याकडे या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्ञानाचं संकलन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमचं या दरम्यानच्या काळामध्ये वाचन हे खूप तगडं असणं अपेक्षित आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही दिवसभरातील वेळ जो काही तुमच्या कामातून तुम्हाला काढता येईल तर तो कोर सब्जेक्टवरती फोकस करण्यासाठी दिला गेला पाहिजे. म्हणजे काही गौण सब्जेक्ट आहे तर त्याला तुम्ही नंतर विचारात घेऊ शकता, पण जे कोर सब्जेक्ट आहे तर त्यावरती तुम्ही जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर चॅप्टर 8 बघा की ऑफेन्सेस रिलेटिंग टू आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स, ज्याच्यामध्ये सेक्शन 159 ते 168 पर्यंतच्या तरतुदी आहेत. आता हा चॅप्टर तेवढा काही महत्वपूर्ण नाही, पण तरी त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. नजरेखालून एक दोनदा त्या तरतुदी ज्या आहेत ते घालणं गरजेचं आहे. त्यानंतर चॅप्टर 9 ऑफेन्सेस रिलेटिंग टू इलेक्शन्स, निवडणुकांच्या संदर्भात असणारे गुन्हे. कारण देशामध्ये जे काही वातावरण सध्या सुरू आहे तर त्या अनुषंगाने कदाचित एखादा प्रश्न तुम्हाला इलेक्शनच्या अनुषंगाने विचारला जाऊ शकतो. मग हे जे काही सेक्शन 169 ते 177 जे आहेत तर ते तुम्ही नजरेखालून घालणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स असेल, लाचखोरी असेल, किंवा जे पर्सोनेशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे खऱ्या व्यक्तीच्या ऐवजी खोटा व्यक्ती त्या ठिकाणी जो आहे तो दाखवणं आणि त्यालाच खरं म्हणणं, त्याला पर्सोनेशन असं जे म्हटलं जातं. तर इलेक्शनच्या संदर्भात हे गुन्हे त्या ठिकाणी विचारात घेतले गेले. पुढे चॅप्टर 10 ऑफेन्सेस रिलेटिंग टू कॉइन, करन्सी नोट्स, गव्हर्नमेंट स्टॅम्प्स अँड बँक नोट्स. तर एकूणच सेक्शन 178 ते 182च्या दरम्यान हे जे काही चलनी नाणे वगैरे जे आहेत, त्यानंतर तुमचे गव्हर्नमेंटचे स्टॅम्प वगैरे जे आहेत, बँक नोट वगैरे जे आहेत, या संदर्भात असणाऱ्या गुन्ह्यांना या चॅप्टरमध्ये समाविष्ट केलेलं बघायला मिळतं. पुढे चॅप्टर 11 ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी, शांतता आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात असणारे गुन्हे, हे सेक्शन 183 ते 196. मग त्यामध्ये अनलॉफुल असेंब्ली असेल, रायटिंग असेल, ऍफ्रे असेल, हे जे काही गुन्हे आहेत की सार्वजनिक शांतता ज्याच्यामुळे भंग होते, अशा गुन्ह्यांचा समावेश हा चॅप्टर 11 मध्ये केला. पुढे चॅप्टर 12 ऑफेन्सेस बाय ऑर रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट, सरकारी नोकराकडून किंवा सरकारी नोकराच्या संदर्भात घडणारे जे काही गुन्हे आहेत त्यांचा समावेश हा चॅप्टर 12 मध्ये सेक्शन 197 ते 205 या दरम्यान असलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढे चॅप्टर 13 तो कंटेम्प्ट ऑफ लॉफुल अथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वंट, सरकारी जे काही कर्मचारी आहेत तर त्यांची जी कायदेशीर अधिकारिता आहे तिची अवमानना करणं, तिला हानी पोहोचवणं, या संदर्भातले जे काही गुन्हे आहेत ते सेक्शन
206 ते 226 या दरम्यान समाविष्ट केलेले जे आहेत ते बघायला मिळतात. त्यानंतर चॅप्टर 14 जो आहे तो तुमचा फॉल्स इव्हिडन्स अँड ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक जस्टिस, म्हणजे खोटा साक्षी पुरावा देणं किंवा सार्वजनिक लोकहिताच्या अनुषंगाने काही कृत्य वगैरे करणं की जे पब्लिक इंटरेस्ट ज्याच्यामुळे व्हायोलेट होईल, अशा पद्धतीच्या गुन्ह्यांचा समावेश या चॅप्टर 14 मध्ये सेक्शन 227 ते 269 दरम्यान असलेला आपल्याला बघायला मिळतो, की ज्याच्यामध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्यांना आश्रय देणं असेल, त्यानंतर खोटा साक्षी पुरावा गोळा करणं, निर्माण करणं, अशा काही बाबींचा समावेश त्यामध्ये असलेला जो आहे तो बघायला मिळतो. पुढे चॅप्टर 15 ऑफेन्सेस अफेक्टिंग पब्लिक हेल्थ, सेफ्टी, कन्व्हिनियन्स, डिसेन्सी अँड मोरल्स, म्हणजे आयपीसी मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा चॅप्टर असलेला आपल्याला जो बघायला मिळतो. तर हा बीएनएस मध्ये सेक्शन 270 ते 294 या दरम्यान हे जे काही पब्लिक न्यूजन्स असेल, फूड अडल्ट्रेशन असेल, रॅश अँड नेग्लिजन्स ऍक्ट्स असतील, ऑब्सिनिटी असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांना या सदराखाली, या हेड खाली, या चॅप्टरच्या अंतर्गत समाविष्ट केलं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा चॅप्टर 16 की ऑफेन्सेस रिलेटिंग टू रिलिजन, धर्माच्या संदर्भातले गुन्हे, सेक्शन 295 ते 298. पुढे चॅप्टर 17 जो आहे ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी, मालमत्तेच्या संदर्भात असणारे गुन्हे, हाही चॅप्टर एआयबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण म्हणून विचारात घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये सेक्शन 299 ते 332 पर्यंतच्या तरतुदी असलेल्या बघायला मिळतात. आता ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टीमध्ये महत्वपूर्ण ज्या काही गोष्टी किंवा जे काही गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये चोरी असेल, खंडणी असेल, ती रॉबरी असेल, दरोडा असेल, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन आपण ज्याला म्हणतो, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणतो, त्यानंतर चिटिंग असेल, मिसचिफ असेल किंवा क्रिमिनल ट्रेसपास असेल, हे वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे की ज्यांच्या माध्यमातून मालमत्तेचं नुकसान केलं जातं किंवा मालमत्तेची हानी केली जाते, तर ते ह्या चॅप्टरच्या अंतर्गत विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा चॅप्टर येतो तुमचा 18 ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट्स अँड प्रॉपर्टी मार्क्स, की व्हॅल्युएबल सिक्युरिटीच्या अनुषंगाने ज्या दस्तऐवजांना कायद्याच्या नजरेमध्ये महत्व आहे त्या संदर्भात घडणारे जे काही गुन्हे आहेत ते सेक्शन 333 344 याच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळतात, की ज्याच्यामध्ये फेक डॉक्युमेंट्स असतील, फॉर्जरी असेल, काउंटरफेट प्रॉपर्टी मार्क्स असतील, तर अशा पद्धतीचे केले गेलेले जे काही गुन्हे आहेत तर त्यांचा समावेश या चॅप्टरमध्ये असलेला बघायला मिळतो. चॅप्टर 19 क्रिमिनल इंटिमिडेशन, इन्सल्ट, अनॉयस अँड डिफेमेशन, की जो आयपीसी मध्ये सेकंड लास्ट चॅप्टर असलेला तुम्हाला जो आहे तो बघायला मिळत होता. आणि यंदा 345 ते 356 याच्या दरम्यान समाविष्ट केलेले जे आहे ते दिसून येतं. आता चॅप्टर शेवटचा जो चॅप्टर आहे की 20वा चॅप्टर की रिपील आणि सेव्हिंग्स, म्हणजे याच्या माध्यमातून काय रिपील केलं गेलं तर तुमचा आयपीसी जो आहे तो रिपील केला गेला. मग तो कुठे रिपील केला गेला तर त्याच्या संदर्भातलं सेक्शन 357 तुम्हाला बघायला मिळतं, आणि सेक्शन 358 मध्ये सेव्हिंग्स म्हणजे कोणत्या गोष्टी वाचवल्या त्या बघायला मिळतात. कदाचित एआयबी मध्ये तुम्हाला एखादा प्लेन साधा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच सेक्शन रिप्लेस्ड आयपीसी, म्हणजे कोणत्या बीएनएसच्या कोणत्या सेक्शनच्या माध्यमातून हा आयपीसी रिपील झाला आणि बीएनएस त्या जागी आला, तर ते सेक्शन 357 हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आता ही अनुक्रमणिका आपण एकदा नजरे खालून घातली की जेणेकरून ते तुमच्या कानावरती पडावी, डोळ्यांना दिसावी, आणि मग तुम्ही तुमचा अभ्यास करत असताना त्या गोष्टींना उजाळा मिळणं जे आहे ते अपेक्षित आहे. आता या बीएनएसच्या माध्यमातून आयपीसी जे काही रिप्लेस केलं गेलं आणि बीएनएस आणला गेला, तर त्याच्यामध्ये कोणते महत्वपूर्ण बदल केलेले आपल्याला बघायला मिळतात. तर त्या संदर्भामध्ये थोडक्यात आढावा जर घ्यायचा म्हटला तर आयपीसी जे 511 सेक्शन होते ते आता बीएनएस मध्ये 358 झालेले बघायला मिळतात. एडिशन 124 ए मध्ये जे आयपीसी मध्ये होतं तर ते रिपील केलं गेलं आणि आता त्याला ऑफेन्सेस अगेन्स्ट सॉव्हरेंटी या अनुषंगाने विचारात घेतलं गेलं.
IPC मध्ये कम्युनिटी सर्व्हिसेस नव्हती, ती BNS मध्ये इन्क्लूड केलेली तुम्हाला बघायला मिळते. आणि IPC मध्ये जी काही शब्दावली यूज केली गेलेली होती तर ती वसाहतकालीन असलेली बघायला मिळते. आणि BNS मध्ये असणारा जो काही शब्दप्रयोग आहे तर तो मॉडर्न असलेला आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आणि IPC मध्ये हे जे काही तुमचं इलेक्ट्रॉनिक टाइम्स जे आहेत तर त्यांचा अत्यंत तोकड्या स्वरूपाचा संबंध IPC मध्ये बघायला मिळायचा. पण आता BNS मध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक जे काही गुन्हे आहेत तर हे समाविष्ट केलेले तुम्हाला बघायला मिळतात. आता ह्या काही बाबी बघितल्यानंतर आणखी महत्वपूर्ण मेजर चेंजेस BNS ने IPC ला बदलून काय केलेत तर ते या ठिकाणी हायलाईट करण्याचा प्रयत्न मी काही ठळक बाबींच्या माध्यमातून केलेला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. की सेडिशन बदललं या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा केली. आणि मग त्याला सॉव्हरेंटी, युनिटी आणि इंटिग्रिटी याला बाधा जर पोहोचवली गेली असेल तर त्याला तो ब्रॉडर गुन्हा म्हणून विचारात घेतला गेला. मग त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला गेला तर ते इन्ग्रेडियंट्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण AIB मध्ये प्रश्न विचारत असताना स्टुडंट्सला गुगली टाकण्याचा प्रयत्न हे प्रश्न विचारणारे करत असतात. आणि म्हणून इन्ग्रेडियंट्स त्या त्या सेक्शनचे त्या कॉन्सेप्टचे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण त्याला ऑफेन्सेस की जे एंडेंजरिंग द सॉव्हरेंटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यात कोणकोणत्या बाबी येऊ शकतात तर त्याच्यामध्ये सेपरेटिस्ट ऍक्टिव्हिटीज म्हणजे तून बाहेर निघण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे तुमचे नक्षलवादी ज्या काही कारवाया वगैरे केल्या जायच्या, फुटीरतावादी कारवाया ज्याला म्हणतो आपण, तर ते देशातून फुटून बाहेर जाण्याचा प्रयत्न वगैरे करणं. त्यानंतर आर्म रिबेलियन, सशस्त्र बंडाळी करणं. त्यानंतर सबवर्सिव्ह ऍक्टिव्हिटीज अँड एन्करेजिंग सेसेशन म्हणजेच एकूण देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला बाधा पोहोचवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांना या ठिकाणी हा एंडेंजरिंग सॉव्हरेंटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया या अनुषंगाने विचारात घेतलं. म्हणजे सेडिशन बदललं आणि त्या अनुषंगाने हा मोठा गुन्हा या ठिकाणी विचारात घेतला गेला. आता दुसरा बदल काय तर कम्युनिटी सर्व्हिसेस नावाची शिक्षा या ठिकाणी BNS ने अस्तित्वात आणली, जी IPC मध्ये अस्तित्वात नव्हती. छोट्या छोट्या स्वरूपाचे जे काही गुन्हे असतील तर त्यांच्यासाठी कम्युनिटी सर्व्हिसेस म्हणजे थोडक्यात समाजसेवा करायला भाग पाडणं आणि शिक्षा म्हणून ती विचारात घेणं हे BNS ने केलं. त्यानंतर ऑर्गनाइज क्राईम जो आहे तर तो स्पेसिफिकली या ठिकाणी डिफाईन केला गेला. मग त्यामध्ये टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज असतील, पेटी ऑर्गनाइज क्राईम्स असतील की IPC मध्ये ज्यांना स्थान नव्हतं आणि म्हणून ही संघटित गुन्हेगारीला जे आहे तर त्याला स्पेसिफिकली डिफाईन करून ठराविक शब्दामध्ये बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला. म्हणजे IPC ची जी कमतरता होती ती BNS ने या ठिकाणी भरून काढली. त्यानंतर मॉब लिंचिंग स्पेसिफिकली जी रेकग्नाइज केली गेलेली आहे. आता ही मॉब लिंचिंग विचारात घेत असताना या ठिकाणी की समूहाच्या माध्यमातून घडणारा जो काही गुन्हा आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी जे आहे ती स्पेसिफिक प्रोव्हिजन प्रोव्हाइड केलेली तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. मग लँग्वेज असेल, रिलिजन असेल, कम्युनिटी असेल, या कारणावरून एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी भक्ष्य बनवलं जात असेल, त्याच्यावरती अन्याय केला जात असेल तर त्याला मॉब लिंचिंग म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतलं गेलं आणि शिक्षा गंभीर स्वरूपाची प्रोव्हाइड केली गेली की जी आजन्म कारावासापर्यंत असू शकते किंवा डेथ पेनाल्टीपर्यंत असलेली जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर टेररिझम जो आहे तर जनरल क्रिमिनल लॉ मध्ये तो इन्क्लूड केला. टेररिझमच्या संदर्भामध्ये अगोदर आपल्याकडे टाडा, पोटा किंवा अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट या स्वरूपाचे स्पेशल कायदे अस्तित्वात असलेले जे आहे ते बघायला मिळत होते. तर त्याचं सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न या BNSच्या माध्यमातून झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर स्नॅचिंग ज्याला म्हणतो आपण, सोन साखळी चोर, की न्यूजपेपरला तुम्ही बातम्या बऱ्याच ऐकल्या असतील की रस्त्याने चालत असताना स्त्रीचं मंगळसूत्र ओरबाडलं किंवा ओढलं तर ते स्नॅचिंग जे आहे तर याला सुद्धा हे ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं जे आहे ते म्हणजे सेपरेट ऑफेन्स म्हणून त्याला विचारात घेतलेलं जे आहे ते बघायला मिळतं. त्यानंतर स्त्रियांच्या संदर्भात आणि बालकांच्या संदर्भात
जे काही गुन्हे आहेत तर त्यांना एक स्पेशल चॅप्टर म्हणून BNS मध्ये जो आहे तो डिवाइड केलेला म्हणजे डिवोट केलेला आपल्याला बघायला मिळतो, की ज्याच्यामध्ये सेक्शुअल ऑफेन्सेस असतील, गँगरेप असेल, ट्रॅफिकिंग असेल किंवा ऑफेन्सेस अगेन्स्ट मायनर्स असतील, तर अशा हेड खाली त्या ठिकाणी जे आहे ते विचारात घेतले गेले. आणि आठवा महत्त्वपूर्ण जो काही बदल आहे की इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इव्हिडन्स जो आहे, तर हा या ठिकाणी रेकग्नाइज केला गेला. जो IPC मध्ये त्याला त्या ठिकाणी स्थान नसलेलं जे आहे ते आपल्याला बघायला मिळत होतं. त्यानंतर हिट अँड रन प्रोव्हिजन जे आहे की निग्लिजंट ड्रायव्हिंग ज्याला म्हणतो आपण, तर त्या संदर्भातली प्रोव्हिजन या ठिकाणी जी आहे तर ती आणखी बळकट करण्यात आली. तिला मजबूती प्रदान केली गेली, की IPC मध्ये कमी प्रमाणामध्ये होते, की ज्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरत होती आणि त्या संदर्भातली जी काही शिक्षा आहे तर ती तोकड्या स्वरूपाची होती. तर तिला एन्हान्स करण्याचा प्रयत्न BNS मध्ये झालेला बघायला मिळतो. काही तरतुदींमध्ये जनरल न्यूट्रलपणा आणण्याचा प्रयत्न या BNSच्या माध्यमातून झाला, की ती काळाची गरज होती. कारण बदलत्या काळानुसार बऱ्याच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुमचा बदलतोय. जसं IPC मध्ये 497च्या अंतर्गत अडल्ट्री हा गुन्हा मानला जात होता, पण तो नवतेज जोहरच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून ठरवलं आणि ते स्ट्रक डाऊन केलेलं जे आहे ते बघायला मिळतं. त्यानंतर तुमचा अटेम्प्ट टू सुसाईड ही जी काही प्रोव्हिजन आहे, जी IPC मध्ये 309 या सेक्शनमध्ये असलेली जी आहे ती बघायला मिळायची. आता या तरतुदीकडे BNS मध्ये एक मानवतावादी दृष्टीने आणि सुधारणावाद विचारात घेऊन मेंटल हेल्थ केअर याच्याशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं क्रिमिनलायझेशन जे आहे तर ते मर्यादित केलेलं आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आत्महत्येचा जर प्रयत्न केला आणि त्याच्यात जर तो यशस्वी ठरला तर त्याला शिक्षा होत नव्हती, पण त्या आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये जर तो अयशस्वी ठरला तर त्याला IPC मध्ये शिक्षा सांगितलेली बघायला मिळायची. BNSने त्याच्याकडे मानवतावादी दृष्टीने बघितलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर शेवटची गोष्ट त्या संदर्भात जर विचारात घ्यायची म्हटलं तर सिम्प्लिफिकेशन अँड रिऑर्गनायझेशन, की IPC मधले जे काही बरेचसे जे सेक्शन्स आहेत तर ते सेक्शन्स रिनंबर केलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यांची लँग्वेज जी ब्रिटिशकालीन होती, जिच्यावरती वसाहतवादाचा प्रभाव होता, तर ती सिम्प्लिफाईड कशा पद्धतीने करता येईल तो प्रयत्न BNS मध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि वसाहतवादी जी काही टर्मिनॉलॉजी आहे ती काढून त्या ठिकाणी आधुनिक स्वरूपाची परिभाषा या BNS मध्ये टाकलेली ज्या ते आपल्याला बघायला मिळतं. तर सर्वसाधारण अशा पद्धतीचे बदल तुमच्या ह्या BNSने केलेले आपल्याला दिसून येतात. आता इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल डिफरन्स जो आहे तर तो ऑलरेडी आपण या अगोदर चर्चा करत असताना विचारात घेतला गेला. तर या ठिकाणी दिसणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये BNS मध्ये कोणत्या एरियावरती फोकस केला गेला किंवा एक्झाम ओरिएंटेड पॉइंट्स कोणते आहेत, जे तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहेत, तर त्यांच्याकडे मी जात नाही. आपण पुढे जाऊया की AIBच्या दृष्टीने BNS मध्ये कोणत्या गोष्टींवरती फोकस केला जाऊ शकतो किंवा कोणत्या गोष्टींना काय महत्त्व दिलं जाऊ शकतं. जसं जनरल एक्सेप्शन्स जे आहे तर त्याला अत्यंत स्वरूपाचं महत्त्व त्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने असलेलं बघायला मिळतं. त्यानंतर अबॅटमेंट आणि कन्स्पायरसी जे आहे तर ते सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मर्डर, कल्पेबल होमिसाइड असेल, हर्ट, ग्रीवियस हर्ट असेल, सेक्शुअल ऑफेन्सेस असतील, त्यानंतर थेफ्ट, रॉबरी, चिटिंग, फॉर्जरी, डिफेमेशन किंवा क्रिमिनल इंटिमिडेशन, ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांची लेवल ही थोडीशी मॉडरेट, हाय, व्हेरी हाय अशा स्वरूपाची असलेली जी आहे ती बघायला मिळते. त्यानंतर कम्पॅरेटिव्ह टॉपिक्स जे तुमच्या BNS मध्ये किंवा IPC मध्ये जे होते, तर त्यांच्यावरती फोकस हा बऱ्याच वेळेला केलेला बघायला मिळतो. किंवा काही प्रश्न जर तुम्ही नजरेखालून घातले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी मॅच द पियर्स अशा स्वरूपाचे म्हणजे वरती काही ऑप्शन्स दिलेले असतील किंवा सेक्शनचा संग्रह दिलेला असेल, त्यानंतर ऑफेन्सेस सांगितले गेलेले असतील, मग त्यांची सांगड योग्य पद्धतीची आहे का त्या संदर्भामध्ये तुम्हाला आणखी खाली काही ऑप्शन दिलेले असतील.
मग ही वेळखाऊ स्वरूपाचे असणारे जे काही प्रश्न आहेत तर ते जर आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असतील तर योग्य उत्तरापर्यंत पोहोचणं आणि आपला वेळ वाचवणं त्या ठिकाणी आपल्याला ते शक्य होणार आहे. तर त्या दृष्टीने आपलं प्रिपरेशन हे योग्य पद्धतीचं असायला हवं. तर तुलनात्मक अभ्यासाच्या दृष्टीने जे काही चॅप्टर्स BNSच्या म्हणतात की ज्याच्यामध्ये मर्डर, कल्पेबल होमिसाइड असेल, थेफ्ट, एक्स्टॉर्शन असेल, रॉबरी, डेकॉइटी असेल, हर्ट, ग्रीवियस हर्ट असेल, किडनॅपिंग, अबडक्शन, चिटिंग आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, त्याच्या आधारे या अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये फरक केला जाऊ शकतो. ते तुम्हाला उजव्या बाजूला त्या कंपॅरिझन चार्टमध्ये त्या तिथे बघायला मिळतात आणि त्याच्या माध्यमातून या दोन गोष्टींमध्ये फरक कशा पद्धतीने केला जातो तो अभ्यासाच्या अंती हा तुम्हाला लक्षात येणार आहे. आता एवढ्या सगळ्या बाबींची चर्चा केल्यानंतर की AIBच्या दृष्टीने BNSचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं त्या संदर्भामध्ये काही टिप्स आपल्याला विचारात घेता येतील का, किंवा ती दिशा पकडून आपल्याला BNSचा अभ्यास करता येईल का. तर BNSचा AIBच्या दृष्टीने अभ्यास करत असताना आपला जो काही फोकस आहे तर तो फोकस हा डेफिनेशन याच्यावरती असणं गरजेचं आहे. त्यानंतर गुन्ह्यांचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत, कारण तुम्हाला कुठल्याही गुन्ह्याच्या संदर्भात तो गुन्हा केव्हा केम आउट होतो हे जर समजून घ्यायचं असेल तर त्या गुन्ह्यामध्ये सांगितले गेलेले जे काही घटक आहेत तर त्यांचं योग्य पद्धतीने आकलन होणं गरजेचं आहे. अनलेस अँड अंटिल दोज इंग्रेडियंट्स आर अवेलेबल देअर इज नो ऑफेन्स. मग हे जे काही इंग्रेडियंट्स आहेत तर ते इंग्रेडियंट्स तुम्हाला त्या त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या गुन्ह्यासाठी सांगितलेली शिक्षा, आपण फक्त गुन्हा विचारात घेतो पण त्या गुन्ह्यासाठी सांगितलेली शिक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तर तिच्याकडे दुर्लक्ष न करता इमिडिएटली ती शिक्षा त्या गुन्ह्यासाठीची असणारी आपण ती विचारात घेतली पाहिजे. आणि त्यानंतर जे फरकाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने असणारे जे काही MCQs तुम्हाला विचारले जातात, म्हणजे दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे, जसं आता आपण थेफ्ट, त्यानंतर एक्स्टॉर्शन, रॉबरी, डेकोइटी, हर्ट, ग्रीवियस हर्ट या वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या काही गुन्हे आणि संकल्पना आहेत तर त्या आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीने विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर BNS मध्ये नव्याने कोणत्या संकल्पना आल्यात त्याही आपण समजून घेतल्या पाहिजेत किंवा त्या कोणत्या आहेत त्यांचा एक चार्ट जो आहे तो बनवणं गरजेचं आहे. आणि एक कंपॅरेटिव्ह स्टडी IPC मध्ये काय होतं आणि BNS मध्ये काय आलं, किंवा जी गोष्ट BNS मध्ये आहे ती IPC मध्ये कुठे आहे, त्यांची कंपॅरेटिव्ह स्टडी जी आहे ती आपण नजरेखालून घालणं गरजेचं आहे. त्या संदर्भात अवेलेबल असणारा एक चार्ट तुमच्या ग्रुपमध्ये जो आहे तो सर्क्युलेट केला जाईल. त्यानंतर तुमचं जो काही BNSचा बेअर ऍक्ट आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त बेअर ऍक्ट सोबत ठेवावा लागणार आहे. कॉमेंट्री किंवा शॉर्ट नोट्स या त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येणार नाहीयेत. मग तुमचं जे काही बेअर ऍक्ट आहे त्या बेअर ऍक्टला तुम्ही मार्किंग जे आहे ते कशा पद्धतीने करायची तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी असू शकते. पण त्या संदर्भामध्ये मी फक्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय की समजा तुमचा डेफिनेशन ज्या BNS मध्ये आहे तर त्या डेफिनेशनला तुम्ही पिवळ्या कलरने मार्क करावं की जेणेकरून परीक्षेमध्ये ते तुम्हाला लवकर सापडणं जे आहे ते सहज शक्य होईल. शिक्षा ज्या असतील तर शिक्षांना तुम्ही पिंक हायलायटरच्या माध्यमातून हायलाईट करावं. एक्सेप्शन्स असतील तर त्यासाठी ग्रीन कलर वापरावा. लँडमार्क चेंजेस जे असतील IPC पासून BNS मध्ये जे झाले त्यासाठी ब्ल्यू अशा पद्धतीचा कलर तुम्ही बेअर ऍक्ट मध्ये ज्या काही तरतुदी तुमच्या आहेत, जो तुमचा बेअर ऍक्ट आहे जो तुम्ही परीक्षेमध्ये वापरणार आहात त्यांना तुम्ही अशा पद्धतीचा हायलाईट करू शकता. कोणता कलर कोणत्या गोष्टींसाठी वापरावा हा तुमचा स्वतःचा निर्णय आहे, स्वतःची चॉईस आहे. जे तुम्हाला फिजिबल होईल, जे तुम्हाला आकर्षक वाटेल, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर प्रश्नांपर्यंत पोहोचता येईल असा कोणताही कलर तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टींसाठी तुम्ही जो आहे तो वापरू शकता. त्यानंतर BNS मध्ये AIBच्या दृष्टीने म्हणजे ज्याच्यावरती जास्त फोकस केला जाऊ शकतो किंवा मार्कांच्या अनुषंगाने ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा कोणत्या बाबी आहेत, तर जनरल एक्सेप्शन्स ही महत्त्वपूर्ण बाब म्हणून तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे.
ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी असतील, प्रॉपर्टीच्या संदर्भात असतील, सेक्शुअल ऑफेन्सेस असतील, क्रिमिनल कन्स्पायरसी असेल, डिफेमेशन किंवा इंटिमिडेशन असेल, तर हे अशा पद्धतीचे ग्रे एरिया आहेत की ज्यावरती EIB मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून आपण प्रिपरेशन करत असताना यांच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आता आणखी एक ॲडव्हान्स प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जी आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला की EIB मध्ये जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर ते बेअर ॲक्ट ओरिएंटेड असतात. त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल डिस्टिंक्शन्स असतं आणि त्या दृष्टीने किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा लँडमार्क केस बेस्ड क्वेश्चन्स असू शकतात. सेक्शनच्या नंबरवरती विचारले जाऊ शकतात. अपवादावरती बेस करणारे असू शकतात. प्रोसिजरल इम्प्लिकेशनच्या संदर्भात असू शकतात. आणि म्हणून IPC किंवा BNS वाचत असताना त्याला फक्त तुम्ही पाठांतर करून चालणार नाही. किंवा त्याच्या ज्या काही फक्त रीडिंग नोट्स किंवा लेक्चर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ऐकून जे आहे ते चालणार नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तर बेअर ॲक्टचं नेव्हिगेशन म्हणजे बेअर ॲक्ट जो आहे तो वारंवार नजरेखालून घालणं जो आहे तो गरजेचं आहे. त्यानंतर त्या कायद्यामध्ये असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांची योग्य पद्धतीची स्पष्टता ही तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्हाला कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस सुद्धा योग्य पद्धतीने जमणं गरजेचं आहे की मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड काय फरक आहे, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि दुसरी असणारी संकल्पना त्यामध्ये काय फरक आहे. तर यांचं एक ॲनालिसिस हे तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्ग्रेडियंट बेस्ड लर्निंग ही तुम्ही स्वतःची जी आहे ती डेव्हलप करणं गरजेचं आहे की कोणत्या सेक्शनमध्ये कोणता गुन्हा डिफाईन केला गेला आणि तो गुन्हा समजून घेण्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट जे आहेत ते मीट आउट होणं गरजेचं आहे. तर ते इन्ग्रेडियंट्स मग तुम्ही स्वतःच्याच पेन्सिलच्या माध्यमातून ते इन्ग्रेडियंट्स हे पॉइंट आउट करणं गरजेचं आहे. त्यानंतर सेक्शन मॅपिंग. आता हे सेक्शन मॅपिंग म्हणजे नेमकं काय, तर जे काही तुम्हाला चॅप्टर्स बघायला मिळतात त्या चॅप्टरच्या अंतर्गत पुन्हा सब हेडिंग असतात आणि त्यामध्ये मग तुमचे सेक्शन्स हे क्लस्टर केलेले जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतात. मग हे सेक्शन्स कोणत्या चॅप्टरच्या कोणत्या सब चॅप्टरच्या अंतर्गत किती सेक्शन्स दिले गेले, ते सेक्शन्स कोणत्या बाबीच्या संदर्भामध्ये बोलतात, तर त्याचं एक अवलोकन तुम्ही योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर दुसरा जो मुद्दा या अनुषंगाने जो बोलला गेला, मला वाटतं चॅटबॉक्स मध्ये कोणातरी प्रश्न आहे की दोन्ही बेअर ॲक्ट न्यायचे का, तर तुम्हाला दोन्ही बेअर ॲक्ट सोबत ठेवावेच लागतील. कारण मागची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये IPC वरती पण प्रश्न विचारले गेले आणि BNS वरती पण विचारले गेले. त्यामुळे केवळ एक बेअर ॲक्ट ठेवून तुम्हाला उपयोग नाही, तर दोन्ही बेअर ॲक्ट तुम्ही जे आहे सोबत बाळगणं गरजेचं आहे. आता या संदर्भात एक गोल्डन रूल म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, तर त्या अनुषंगाने बोलताना जे म्हटलं गेलं की तुम्ही IPC ला स्टोरी बुक सारखं जे आहे ते वाचून चालणार नाही. मग त्याच्याऐवजी तुम्ही काय केलं पाहिजे, तर एक 5 स्तरामध्ये या ठिकाणी तुम्ही IPC किंवा BNS जो आहे तो विचारात घेतला गेला पाहिजे. मग तुम्हाला हा या ठिकाणी या PDF मध्ये डाव्या बाजूला ते लेअर दिलेत आणि त्या लेअरमध्ये तुम्ही IPC किंवा BNS वरती कोणत्या बाबींवरती फोकस करावा हे सांगण्याचा प्रयत्न केला. समजा तुमचा पहिला लेअर आहे तर त्या पहिल्या लेअरमध्ये तुम्ही काय फोकस केला पाहिजे, ज्या डेफिनेशन्स आहेत, ज्या संकल्पना आहेत, जनरल एक्सप्लेनेशन्स आहेत त्यावरती फोकस केला पाहिजे. म्हणजे पहिल्या लेअरला पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही त्या गोष्टीवरती फोकस करावा. दुसरी जी लेअर आहे तर त्या दुसऱ्या लेअरमध्ये तुम्ही इसेन्शियल इन्ग्रेडियंट जे आहेत सेक्शन मधले, एक्सप्लेनेशन्स मधले, जनरल एक्सेप्शन्स मधले, तर त्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. नंतर तिसरी जी लेअर असेल तर त्या तिसऱ्या लेअरमध्ये डिस्टिंक्शन्स म्हणजे फरक काय आहे ह्या गुन्ह्यामध्ये आणि त्या गुन्ह्यामध्ये, किंवा हा गुन्हा कोणते इन्ग्रेडियंट्स एकत्र आल्यानंतर गंभीर स्वरूपाचा होतो, म्हणजे हर्ट ग्रिव्हियस हर्ट केव्हा होतं, कल्पेबल होमिसाइड जे आहे ते मर्डर केव्हा होतं. सो ऑल मर्डर्स आर कल्पेबल होमिसाइड बट ऑल कल्पेबल होमिसाइड्स आर नॉट मर्डर. हे जे म्हटलं गेलं तर हे का म्हटलं गेलं, तर हे डिस्टिंक्शन जो आहे तर हा तुम्ही त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे.
जेव्हा चौथी लेअर असेल तर त्या चौथ्या लेअरमध्ये पनिशमेंट्स, शिक्षा ह्या विचारात घेतल्या गेल्या पाहिजे. आणि 5व्या लेअरला लँडमार्क केसेस, की IPC वरती आतापर्यंत झालेल्या ज्या काही लँडमार्क केसेस आहेत, तर त्या केसेसच्या माध्यमातून IPCचं इंटरप्रिटेशन त्या अंतर्गत असणारे सेक्शन्स त्यांना बहाल केला गेलेला अर्थ जो बघायला मिळतो, तर त्यावरती हे फोकस करणं गरजेचं आहे. आता मेजर एरियाज कोणते आहेत, की ज्या चॅप्टरला तुम्ही प्राधान्यक्रम जो आहे तो कशा पद्धतीने द्यावा किंवा त्याला किती महत्त्व द्यावं. म्हणजे डाव्या बाजूला तुम्हाला प्रायोरिटी बघायला मिळते आणि उजव्या बाजूला तुम्हाला चॅप्टर, हिरव्या रंगाचं जे टायटल आहे चॅप्टर, तर उजव्या बाजूला तुम्हाला चॅप्टर बघायला मिळतं. मग त्या चॅप्टरला, कोणत्या चॅप्टरला किती महत्त्व द्यावं. तर बघा, सर्वात जास्त महत्त्व जे आहे ते एक्सेप्शन्स यांना द्यावं. त्यानंतर ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी, त्यालाही त्याच बरोबरीचं महत्त्व द्यावं. त्या खालोखाल ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी असेल, त्यानंतर अबेटमेंट अँड कन्स्पायरसी असेल, त्यानंतर पब्लिक ट्रँक्विलिटी, त्याच्या खालोखाल डिफेमेशन, नंतर फॉर्जरी आणि मग क्रिमिनल इंटिमिडेशन. तर अशा पद्धतीने तुम्ही तयारी करत असताना या प्रायोरिटी, कोणत्या चॅप्टरला किती प्रायोरिटी द्यायची, ती त्या ठिकाणी जी आहे ती विचारात घेणं गरजेचं आहे. नंतर तुमचा बेरॅक जो आहे तो मार्किंग कशा पद्धतीने करायचा त्याची चर्चा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. पुन्हा त्या ठिकाणी न करता जी तुम्हाला PDF मध्ये नंतर बघायला मिळेलच. नंतर प्रत्येक ऑफेन्स जो आहे तो योग्य पद्धतीने कसा वाचायचा, तर हा वाचत असताना तुम्हाला वेगवेगळ्या पायऱ्यांच्या माध्यमातून जे आहे ते जाता येईल. मग तुम्ही जी पहिली पायरी जी म्हणता येईल की डेफिनेशन ही योग्य पद्धतीने वाचणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ थेफ्ट जर तुम्हाला विचारात घ्यायची आहे किंवा चिटिंग विचारात घ्यायची आहे किंवा मर्डर विचारात घ्यायचं आहे, तर त्याची जी डेफिनेशन आहे ती योग्य पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. मग त्यानंतर ती डेफिनेशन जर तुम्ही समजून घेतली तर दुसरी स्टेप येते की त्या डेफिनेशनमध्ये तिचे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स काय आहेत, आवश्यक घटक कोणते आहेत, की जे घटक त्या ठिकाणी असल्याशिवाय तो गुन्हा घडणारच नाही किंवा तो गुन्हा अस्तित्वातच येणार नाही. आता उदाहरण बघा, थेफ्ट हा जो काही गुन्हा आहे, तर थेफ्ट हा गुन्हा जर तुम्हाला विचारात घ्यायचा असेल तर त्यासाठी खाली सांगितलेल्या गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे डिसऑनेस्ट इंटेन्शन, चोरी करण्यासाठी त्या व्यक्तीचं जे काही इंटेन्शन आहे ते कसं असलं पाहिजे, अप्रामाणिक स्वरूपाचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर चोरी कशाची केली जाईल, अचल मालमत्तेची केली जाणार नाही. मग कशाची केली जाईल, तर चल मालमत्तेची केली जाईल. एखादा व्यक्ती एखाद्याची जमीन चोरून घेऊ जाऊ शकत नाही, पण त्या जमिनीवर असणारं पीक चोरून घेऊन जाऊ शकतो, कारण ते मुवेबल आहे. आणि म्हणून मुवेबल प्रॉपर्टी हा सेकंड इन्ग्रेडियंट थेफ्टच्या अनुषंगाने तुम्हाला बघायला मिळेल. तिसरा इन्ग्रेडियंट बघायला मिळेल आउट ऑफ द पोझिशन ऑफ अनादर, त्या व्यक्तीच्या ताब्यातून ती वस्तू जी आहे ती हलवणं, मूव्ह करणं गरजेचं आहे विदाऊट हिज कन्सेंट, त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय. संमतीने घेतली तर त्या ठिकाणी तो गुन्हा घडणारच नाही. मग त्याच्या संमतीशिवाय घेतली गेलेली आहे आणि ती प्रॉपर्टी मूव्ह केली गेलेली आहे. म्हणजे हे 5 इन्ग्रेडियंट जेव्हा एकत्र येतील त्यावेळेला त्या गोष्टीला चोरी असं म्हटलं जाईल. म्हणून थेफ्ट ही संकल्पना आणि हा गुन्हा जर आपल्याला विचारात घ्यायचा असेल तर त्यासाठी हे 5 गोष्टी एकत्र येणं गरजेचं आहे. आता तिसरी जी स्टेप आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पनिशमेंट, थेफ्ट तुम्ही म्हणजे डेफिनेशन वाचली, नंतर इन्ग्रेडियंट विचारात घेतले, त्यानंतर लागलीच थेफ्टसाठी काय शिक्षा सांगितली ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. मग EIB मध्ये बऱ्याच वेळेला जो फोकस करताना त्या गुन्ह्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, पनिशमेंट ऑफ डिग्री किंवा डिग्री ऑफ पनिशमेंट ज्याला म्हणतो आपण, ती कशा स्वरूपाची आहे, कॉग्निझेबल आहे गुन्हा की नॉन कॉग्निझेबल आहे, बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे, त्याची इम्प्लिकेशन्स काय आहेत, त्यावरती जो आहे तो फोकस केला जातो. नंतर चौथी जी स्टेप आहे की बऱ्याच वेळेला तो गुन्हा, ती संकल्पना अधिक स्पष्ट व्हावी म्हणून त्यासाठी उदाहरण दिलेलं असतं, ज्याला आपण इल्युस्ट्रेशन असं म्हणतो. तर ते इल्युस्ट्रेशन सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वाचणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून ती संकल्पना सुस्पष्ट होताना बघायला मिळते. कारण बऱ्याच वेळेला कायद्याची भाषा ही किचकट क्लिष्ट असते आणि त्यामध्ये वापरलेला शब्दप्रयोग तो गुन्हा जो आहे तो योग्य पद्धतीने ध्वनित करत नाही. पण त्याच्यावरती जर समजा एखादं उदाहरण दिलेलं असेल तर ते उदाहरणाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने समजतं आणि म्हणून तेही आपण वाचणं गरजेचं आहे. 5वी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये
आपण कम्पॅरेटिव्ह स्टडी करणं गरजेचं आहे की जे सिमिलर स्वरूपाचे ऑफेन्सेस आहेत तर त्याच्यामध्ये साम्य काय आहे आणि भेद काय आहे हाही विचारात घेणं गरजेचं आहे. 6व्या स्टेपमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कम्पॅरिझन जे आहे तर ते कोणकोणत्या गोष्टींचं करायचं आहे. तर ह्या चार्टमध्ये तुम्हाला थेफ्ट असेल, एक्स्टॉर्शन असेल, त्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स दिलेले जे आहेत ते बघायला मिळतील. आता त्या बाकीच्या गोष्टींकडे मी जात नाही. मग ते रॉबरी असेल, डेकॉइटी असेल, त्यानंतर हर्ट असेल, ग्रीवियस हर्ट असेल, पुढे आणखी काही उदाहरणं तुम्हाला दिलेली जी आहेत ती बघायला मिळतील. त्यानंतर काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा जे आहे ते विचारात घेतले गेलेत. आता एक तुम्हाला या ठिकाणी उदाहरणादाखल काही इम्पॉर्टंट सेक्शनचे क्लस्टर काय आहेत, म्हणजे सेक्शनचा समूह ज्याला म्हणतो आपण. तर डाव्या बाजूला चॅप्टर बघायला मिळेल आणि उजव्या बाजूला टॉपिक बघायला मिळेल. तर सेक्शन 34 ते 38 म्हणजे हा सेक्शनचा एक समूह आहे, गुच्छ आहे. मग त्यामध्ये कोणता टॉपिक समाविष्ट केला गेला तर तो जॉईंट लायबिलिटी तुम्हाला त्या दरम्यान बघायला मिळेल. जनरल एक्सेप्शन्स हा जो टॉपिक आहे तर सेक्शन 76 ते 106 यामध्ये समाविष्ट असलेलं तुम्हाला बघायला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही हे क्लस्टर्स, सेक्शनचे क्लस्टर्स जे आहेत ते विचारात घेणं, त्याची कुठेतरी नोंद करून ठेवणं. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही शक्य होणार नाही, पण जे जे शक्य होण्यासारखं आहे स्वतःची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करून त्याच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने फोकस केल्या पाहिजेत तर ते तुम्ही विकसित जे आहे ते करू शकतात. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया. आता गोल्डन ट्रिक या संदर्भात जी वापरली जाते तर ती गोल्डन ट्रिक म्हणजे नेमकं काय, की जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला की तो जो काही प्रॉब्लेम आहे आणि त्यामध्ये असं विचारलं गेलं की तो प्रश्न त्या ठिकाणी विचारल्यानंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की या प्रश्नाला जनरल एक्सेप्शन्स लागू होतात का. परीक्षेमध्ये आलेला जो प्रश्न आहे, आयपीसी वरती किंवा बीएनएस वरती आलेला जो प्रश्न आहे तर तो प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की याला जनरल एक्सेप्शन्स लागू होतात का. जर त्याला जनरल एक्सेप्शन्स लागू होत असतील तर तुमचा त्या ठिकाणी बहुतांश भार हा कमी झालेला बघायला मिळतो, कारण त्या व्यक्तीवरती त्या ठिकाणी लायबिलिटी येत नाही. हे कायमस्वरूपी जे आहे ते लक्षात ठेवायचं. म्हणजे कोणताही विचारलेला जो काही प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला एक्सेप्शन जे आहे ते लागू होतात का. मिस्टेक ऑफ फॅक्ट असेल, ज्युडिशियल ऍक्ट असेल, नेसेसिटी असेल, ऍक्सिडेंट असेल, त्यानंतर डॉली इन कॅपॅक्स असेल, म्हणजे हे वेगवेगळे जे काही अपवाद आहे, इंटॉक्सिकेशन असेल, प्रायव्हेट डिफेन्स असेल, हे वेगवेगळे जे एक्सेप्शन्स आहेत ते लागू होतात का. जर ते लागू झाले तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी गुन्ह्यासाठी जबाबदार धरलं जाणार नाही. म्हणजे त्या अनुषंगाने उत्तराच्या दिशेकडे जाण्याचा तुमचा मार्ग हा बहुतांश सोपा झालेला असतो आणि म्हणून त्याला गोल्डन ट्रिक असं म्हटलं जातं. म्हणजे अगोदर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नामध्ये जो गुन्हा सांगितला गेला त्या गुन्ह्याला जनरल एक्सेप्शन्स लागू होतात का, हा पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी जर जनरल एक्सेप्शन्स लागू होतात हे जर क्लिअर झालं तर तुम्ही उत्तराच्या 99% जवळ आहात हे त्या ठिकाणी जे आहे ते समजून चालायचं. आणि म्हणून त्याला गोल्डन ट्रिक जे आहे तर असं म्हटलं गेलं. त्यानंतर लँडमार्क केसेस त्या सुद्धा तुम्ही नजरेखालून घालणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी काही केसेसचा उल्लेख केला जो आणखी पुढे तुम्हाला दिलेला जो आहे तो बघायला मिळेल. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न हा EIB मध्ये जो आहे तो केला जातो. मग गोंधळात टाकत असताना सर्वसाधारणपणे कशा पद्धतीने गोंधळात टाकलं जातं, तर एखादा इन्ग्रेडियंट जो आहे तर तो म्हणजे एखाद्या सेक्शनमध्ये तो इन्ग्रेडियंट आहे आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये तो इन्ग्रेडियंट नाही, आणि मग ते दोन्हीमध्ये साधर्म्य असलेले जे आहे ते बघायला मिळतं. जसं फिअर ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. थेफ्ट आणि एक्स्टॉर्शन त्या दोन्हीमध्ये फरक करणारा महत्वपूर्ण जर घटक कोणता असेल तर तो आहे फिअर. कारण थेफ्टमध्ये जी काही गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून घेतली जाते तर ती त्याच्या पोझिशन मधून विदाऊट हिज ऑर हर कन्सेंट घेतली जाते. पण एक्स्टॉर्शन मध्ये तीच गोष्ट त्या व्यक्तीच्या संमतीने घेतली जाते, पण त्याची संमती ही त्याला भीती दाखवून घेतली जाते. आणि म्हणून फिअर ही अशा पद्धतीचा घटक आहे की जो थेफ्ट आणि एक्स्टॉर्शन याच्यामध्ये फरक करतो. आणि म्हणून तुम्हाला कन्फ्यूज करत असताना जे काही इन्ग्रेडियंट बेस्ड जे क्वेश्चन असतात तर ते अशा पद्धतीने साधर्म्य दाखवणारे असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणून तो ट्रॅप आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आता दुसरा ट्रॅप काय असू शकतो,
तर बऱ्याच वेळेला हे सिमिलर वर्ड्स त्या ठिकाणी वापरलेले बघायला मिळतात. की उदाहरणार्थ तुमचं किडनॅपिंग आणि अबडक्शन आहे किंवा हर्ट आणि ग्रिव्हियस हर्ट आहे. मग याच्यामध्ये जो काही फरक आहे तर तो फरक अत्यंत बारकाईने विचारात घेणं गरजेचं आहे. हा, अबडक्शन कशाला म्हणायचं, अबडक्शन कोणाचं होऊ शकतं, किडनॅपिंग, किड किड म्हटल्यानंतर बाळ ज्याला म्हणतो आपण किंवा लहान मूल म्हणतो. मग किडनॅपिंग हे लहान मुलांचंच होतं आणि अबडक्शन एनी पर्सनचं होतं. हा फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हर्ट, ग्रिव्हियस हर्ट केव्हा होते, तर त्यासाठी 8 इंग्रेडियंट्स जे सांगितले गेले तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तिसरा गोंधळात टाकण्याचा जो काही प्रकार तुम्हाला बघायला मिळतो, तर तो इंटेन्शन आणि नॉलेज यांचं मिक्सचर केलेलं जे आहे ते बघायला मिळतं. हा, तो विशेष करून मर्डर असेल, कल्पेबल होमिसाइड असेल किंवा निग्लिजन्स असेल, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीचं नॉलेज होतं का, त्या व्यक्तीला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याचं ते इंटेन्शन होतं का. पण इंटेन्शन महत्वाचं आहे की नॉलेज महत्वाचं आहे. कारण क्रिमिनल लॉ मध्ये तुम्ही ऍक्टस रियस फॅसिट निसिमेन सिट्रिया ही जी काही मॅगझिन बघितली असेल, की त्या मॅगझिनचा जो अर्थ होतो की ऍक्ट इट सेल्फ डज नॉट कॉन्स्टिट्यूट अ क्राईम अनलेस हेल्ड विथ गिल्टी माइंड, की ते कृत्य तोपर्यंत गुन्हा असत नाही की जोपर्यंत ते गिल्टी माइंडने केलं जात नाही. पण प्रत्येकच गुन्ह्यामध्ये ते गिल्टी माइंड असणं गरजेचंच आहे असं नाही. तर बऱ्याच वेळेला तुमचं कृत्यच त्या ठिकाणी गुन्हा आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न ज्या ते करत असतं. आणि म्हणून ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत तर त्या आपण त्या पद्धतीने विचारात घेणं गरजेचं आहे. पुढे तुम्हाला स्मार्ट रिव्हिजन कशा पद्धतीने करावी त्याची मेथड या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर रॅपिड रिव्हिजन जे आहे त्याची स्ट्रॅटेजी बेरॅकच्या संदर्भामध्ये 7 दिवसाची काय असावी, कशा पद्धतीने वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाता येईल, त्या काही बाबी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो आहे तो केलेला आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला IPCच्या संदर्भामध्ये आणि BNS या दोन्हींच्या संदर्भामध्ये ज्या काही महत्वपूर्ण लँडमार्क केसेस आहेत तर 20 एक केसेस त्या देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. ज्या IPCच्या अंतर्गत असणाऱ्या लँडमार्क केसेस यांचा रिलेव्हन्स 2023 ला जरी BNS अस्तित्वात आलेला असला तरी त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते विचारात घेतलेलं बघायला मिळतं. आणि मग त्या संदर्भात ती केस लॉ, तिचं सायटेशन आणि तिचा रेशिओ, कारण केस लॉ वाचत असताना, समजून घेत असताना संपूर्ण केस लॉ वाचणं गरजेचं नाही. तर त्या ठिकाणी त्याच्या जे काही फॅक्ट आहेत त्या फॅक्ट थोडक्यामध्ये 1-2 ओळीमध्ये ज्या आहेत त्या विचारात घेणं, त्या केसमध्ये काय हेल्ड केलं गेलं, ती केस कोणत्या सेक्शनशी निगडीत आहे, अशा काही ठराविकच गोष्टींवरती त्या ठिकाणी या केसला समजून घेत असताना फोकस करणं गरजेचं आहे. तर एकूणच या सगळ्या बाबी आपण विचारात घ्याव्या आणि त्या अनुषंगाने आपलं प्रिपरेशन जे आहे ते सुरू ठेवावं. एवढी या ठिकाणी मी जे आहे ती अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि आजचं लेक्चर आपण या ठिकाणी जे आहे तर ते थांबूया. आणि IPC आणि BNS या संदर्भातली जी काही चर्चा कालपासून सुरू होती तर ती चर्चा आज आपण या ठिकाणी थांबवतोय. कोणाच्या काही शंका आहेत का? हो सर, एक शंका होती. हा, माझ्या भावाने ऍक्च्युली मागच्या वर्षी AIB ची एक्झाम दिली आहे. हा, तर एक क्वेश्चन आहे, ऐका बरं. हा, सर, त्यांना जे आपण सांगितलंय ना की नोट्स मध्ये आपण कलर करून नेऊ शकतो, हा, हा, हायलाइट वगैरे करतो, तर हा, आमचे ज्यावेळेस सगळे चेक केलं ना त्यांनी, हा, तर हा. त्याच्यामध्ये कुठलेही पेन्सिलचं मार्क किंवा हायलाइटर असलेले सगळे त्यांनी बाहेर ठेवायला सांगितले. अच्छा. अलाउड नव्हते केले, म्हणजे कुठेही त्यांनी प्रत्येकाचं चेक केलं, कुठेही हा, कोणाचं हा. हायलाइटर किंवा पोलीस दिसलं तर ते बाहेर निघाल. बर. आता ही त्याच्यामुळे ते अडचण अशी हायलाइट आहे. चालतं की नाही ते बघायला पाहिजे आपण. हा, नाही, अडचण अशी आहे, आता काही लोकांना अनुभव वेगळा आला की त्यांनी जे हायलाइट केलं होतं ते अलाउड केलं गेलं. म्हणजे तुमचं ओके. सेंटर कुठे आलेलं आहे, त्यांना इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने दिल्या गेल्यात त्यावरती हो. त्या गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजे काही ठिकाणी ते हम्म, अलाउड होतं आणि काही ठिकाणी अलाउड होत नाही. म्हणजे ओके. आता तुमचं सेंटर कुठे येतं आणि त्यांना सूचना कशा पद्धतीने दिल्या गेल्यात त्यावरती ते डिपेंड असू शकतं.
बरोबर. पण सर हा यांनी जर सपोज करूनच नेलंच हे आणि हा त्यांना जर हा अलाउड नाही केलं गेलं तर त्यांच्याकडे ऑप्शनच नसणार आहे. तसं काहीच नाही केलं तर त्यांना ते 100% अलाउड होणारच आहे. हो हो हो. पण त्या म्हणजे केसमध्ये ते आता अलाउड नाही केलं तर एवढ्या लवकर कोण काय करू शकणार मग? हो, ती ती अडचण आहे. मग तुमची जी समस्या आहे त्या अनुषंगाने ती रिस्क न उचललेलं बरं असं एक तुमचं मत त्या ठिकाणी बनतंय. हो, किंवा पेन्सिलने केलेलं बरं, म्हणजे ऍटलिस्ट त्यावेळेस ते इरेज तरी करता येईल असं माझं मत आहे. जसं कलरने आपण काहीच करू शकणार नाही. काय तसं त्यांनी हायलाईट जे आहे तर ते नाकारायला म्हणजे नाकारण्याची गरज नाहीये, पण ते डिपेंड करतं. आता ते हो, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण जे म्हणतो ना, तर त्या बरोबर. अनुषंगाने ते सेंटरवरती डिपेंड करेल. हो, हो, म्हणजे हो. काही कारण विद्यार्थ्यांचा तर असाही बेरॅकचे अनुभव. बघताना प्रत्येक एक एक सिंगल आमचा चेक करून घेतलेला त्यांनी. अच्छा अच्छा. आणि ज्यांचं कोणाचं असं मार्क वगैरे केलेलं त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं, असं काही मार्क वगैरे केलं असेल तर ते बाहेर ठेवा, आणि त्यांनी चेक करून त्यांना कुठे वाटलं तर ते लगेच हो बाहेर ठेवायला सांगितलं. मग त्या केसमध्ये ते नाहीतर म्हणतात मग टेअर करायला लागेल तेवढं पेज आणि मग आतमध्ये अलाउड करतील. पुण्यात ते मध्ये असू सेंटर होतं शकतं. माझं. डिपेंड पुण्यामध्ये करतं सिम्बॉयसिस बरोबर. आहे जे हायवेचं, तिथे सेंटर हो होतं माझं. हो मामुर्डी. हो हो हो. डिपेंड करतं आता त्या सेंटरवरती ह्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हो. मग शक्यतो किंवा त्या तिची रिस्क स्टँडर्ड न काही उचललेली गाईडलाईन बरं. असतील तर तोपर्यंत त्या तुम्ही कुठे आपलं गुगलवरती काहीतरी शोधलं म्हणजे तसं काहीतरी रेफरन्स देता येईल त्यांना की असं चालू शकतं म्हणून. अजून तशा तरी उपलब्ध नाहीयेत. तशा त्या हो. शोधतोच आहे. पण इतर ओके. माजी विद्यार्थ्यांचे जे काही अनुभव आहेत, तर त्यानुसार बऱ्याच जणांना अलाउड काय केलं होत गेलं. चाललंय सर, असं. हे स्ट्रिक्ट होत चाललंय दिवसेंदिवस AIB. हो 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 तर हो. त्याच्यामुळे ते रूल्स रेग्युलेशन्स पण तसे चेंज होत आहेत आता. हो, तर मग याच्या संदर्भात या बार काउन्सिलनेच गाईडलाईन्स देणं गरजेचं आहे. बार एक्झॅक्टली, काउन्सिल सध्या तसं एक्झॅक्टली. काही करत नाहीये, ती अडचण आहे. हो, हो, हो. तरी बघूया आपण, जर समजा काही मिळालं अपडेट झालं तर मी ते ग्रुपमध्ये कळविलंच तसं मुलांना. येस सर, येस सर. त्यानुसार बघूया. येस सर. चालेल. थँक्यू सर. ओके ओके. ठीक आहे, थांबूया मग आपण आज इथे. उद्याचं लेक्चर होणार नाहीये. का उद्या काही कामानिमित्त बाहेर जाणार असल्यामुळे त्यामुळे उद्याचं लेक्चर होणार नाही. आपण परवा भेटूया. आणि हॅलो दुसरा सर. एक सब्जेक्ट जो आहे. हा. म्हटलं जरा सेक्शन म्हणजे बरोबर आहेत, पण जे तुम्ही हे सांगितलं ना चॅप्टर, ते थोडे हा. क्रम आदला बदल झालेला आहे. क्रम काय झाले, चुकलेला दिसतोय का? चुकलेला आहे. PDF हा, मध्ये पण ते चेंज करून घ्यावा लागेल, एडिट करावं लागेल. चालेल चालेल. कुठे मी बघतो पुन्हा एकदा. हो. चालेल, ते जे काही करेक्शन असेल ते मी बघतो. तसं तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते लक्ष ठेवूनच चला. हा, म्हणजे म्हणजे बेअर ऍक्ट घेऊनच बसलेलो असतोय ना, त्याच्यामुळे ते समजते हो लगेच. हो हो. हम्म. बाकी सर्व चालेल. इन्क्लूड एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे लगेच हा. समजते. तर ते हम्म. क्रम चुकलाय. ठीक आहे, थँक्यू सर. ठीक आहे. ओके. आणखी आहे काही कोणाच्या शंका? नाही सर, नाही. ओके, ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू. तर उद्याचं लेक्चर होणार नाही. आपण परवा आपल्या रेग्युलर वेळेला लेक्चर घेऊया. हो सर. ओके ओके, थँक्यू.